खेळ झाले पाचोळा सैरा वैरा वारा पिसाट वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुख्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ झाले रात्रीस खेळ झाले रात्रीस खेळ झाले रात्रीस खेळ झाले काय गो काय चाललं थांब गो बाय थांब तयार काय रे रमा खया सुषमा दिसत नाही कुठेच अरे मागाशी तर हयच होता मी बघितला पान लावत होता ता ह्या काय त्याच्या वस्तू सगळे हो हयाच हत गेली नसेल ना ता ह्या सगळ्या सोडून जायत ह्यो डबो त्याच्या आयचो ही साडी बघा आईची ता हा सगळा सोडून जाणारातला नाही हा मग गेली तरी कुठे पोलिसांका बोलू नाही नाही नेने काकांना सांगितले ना तिने मी ह्या बाजू बघतोय भाऊजी तुम्ही हयसर बघतास हा मी बघतो काय हो काय झाला त्या बाजूक पण नाही हा अभिराम खया ते मागच्या बाजूक बघूक गेले खय तोंड घेऊन गेला कळत नाही हा दादा मागे पण नाहीये ती बावी जवळ बघितलंस काय हा विहिरीजवळ पण पाहिलं तिथं पण नाहीये गेला खळता तो आवाज कसला येतो हा हो कुठला आवाज निलिमा हाय ये यो गळफास कोण आहे
काय करता हा ह्या? जीव देता का काय? दिला तर बरंच व्हायच, सोंटी वाचून खोकलो जायचं. नाही दादा, हिने जीव द्यायला नको. कित्या? तिने आत्महत्या केली तर सगळेच फसतील. औशी सारखाच करूच बघता हा. पण या सगळ्याची पोलीस चौकशी होईल आणि तिने हे असं का केलं असं विचारल्यावर कारण काय असेल? आपण तिला घराबाहेर काढलंय ना. अरे माझ्या कर्मा, आई तिला थांबवायला हवं, आता कोणाचं ऐकणार नाही. पण काहीही करून तिला थांबवायलाच हवं. पण हे कोण करणार आहे? मी आलेच. मी काय होईल ते बघू नंतर. गेला तर गेला, पण कुणी मध्ये पडू नको. थांबा वहिनी, काय करतस? बघताय ना तुम्ही काय चाललंय समोर. सुषमाचं जीव देते ती. देऊ दे, एकदाचा हॅक गेला तर घरातली पिढा जायत. असं तुम्हाला वाटतंय, पण हा गैरसमज आहे तुमचा. तिने जर जीव दिला ना तर तुम्ही सगळे तुरुंगात जाल आणि तिच्या आत्महत्येला तुम्हीच जबाबदार आहात असंच म्हटलं जाईल. आणि ह्याचे पुरावे आहेत ऑलरेडी. कसले पुरावे? तिचं या घरात अचानक येणं आणि या घरात तिचाही वाटा असणं, हे पुरावे काय कमी आहेत का? आणि याच कारणावरून तुम्ही तिचा छळ केलात आणि म्हणून तिने आत्महत्या केली असंच चित्र सगळ्यांसमोर येईल. सो तुम्ही तिला थांबवायला जाणार नसाल तरी मी जातीये. बघ रे माधवा, काय चालला हा? हा? ह्याच्या औषध घरात येऊ दिलं नाही म्हणून त्याला जीव दिल्या. आणि आता हा हे का घराबाहेर काढल्या? मना हा जीव देऊ चालला हा. आई, निलिमा तिथे गेली आहे ना. हा? थांब सुषमा. सुषमा काय करतेस? सुषमा थांब, असा वेडेपणा करू नकोस. माका जगूचा नाही हा. आत्महत्या करणं हा गुन्हा आहे आणि ज्यांच्यामुळे करूक लागतो ते गुन्हेगार नाही हात. काय केलंय मी? काय चूक हा माझी? मी या घराच्या बाहेर होते. मी स्वतः या घरात इले नव्हते. अण्णांनी मृत्यूपत्रात लिहिल्यानी म्हणून मी या घरात इलय. अगं पण घरात तुला जागा दिली ना. घरात जागा दिलास, पण कशी वागतात सगळी माझ्याशी? कोणच माझ्याशी धड बोलत नाही. सगळी जण माझा रागराग करतात. कोणा माका जेवण पण देत नाही. मग काय उपयोग हा या घरात इल्याचा? शेवंताची लेक म्हणून माका छळतास, पण काय केलं माझ्या आयन? सगळी चूक काय फक्त तिचीच होती? सगळ्या गावाक माहित हा या घरातल्यांमुळेच माझ्या झाडाक लटकून जीव दिल्यात. जीव दिल्यात नाही तर तिका भाग पाडल्याने जीव देव. आणि आता मी या घरात इलय तर माझी पण तीच गत केलास. माझ्या आईचे दागिने हडपलेले आहेत ते पण माका देऊक नाही. सगळ्या गोष्टींचा दोष फक्त माकाच दिला जातो. या असा जगण्यापेक्षा तर मेलेला बरा. थांब सुषमा. माका माझ्या एक भेटूचा हा. बघ थांब तसाच, काहीतरी करून घेऊ नको हा. माका माहित हा तुम्ही घाबरतास.
मी मेले की तुम्ही तुरुंगात जाशाल. मग भोगा आता, फोडत राहा खडी तुरुंगात. तू हे असं काहीही करणार नाहीयेस सुषमा. माका माझ्या एक बेटूचा बोलूचा माका तिच्याशी. सुषमा सोड. सोडा माका. सोड. सोड ते. सोडा माका. बाप काढ पायातून. सुषमा. सोडा माका. निलिमा वहिनीनं थांबवलं ना म्हणून बरं झालं. नाहीतर आणि हो, यापुढे तिला घरातून बाहेर काढण्याचा ना कोणी विचार पण नाही करणार. कायद्याने गुन्हा आहे तो. बरा झाला निलिमा सुशल्यात थांबूक गेला. त्याचा काय करूच आता काय कळत नाही. खरं तो काढूक गेला हो तर पिढा घरातच येईल अजून. आता एकच उपाय हा. काय ताच जा आपण ठरवला. तिचा लग्न लावून देऊ काय. सॉरी दत्ता, यापुढे मी लग्नाचा विषय काढणार नाही. हे प्रकरण किती अवघड होऊन बसलं. मी विचारायला गेलो आणि मीच फसलो. तिने खरंच जर स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं असतं ना तर मी स्वतःला माफ करू शकलो नसतो. सॉरी, मी नाही बोलणार. अरे मग कसं व्हायचा. आता काय झालं ते बघितलंच ना. तुम्ही ता पान खाल्लास म्हणानासा झाला. तुम्ही त्याच्या हातचं काय खाऊ नको. तुम्ही फक्त त्याच्याशी लग्नाचा बोला. तुम्ही बोललास तरच ता ऐकत. बघू. आहे माधवन असे हात वर केले तर कसं होत आला. आता काय वाईट का बघू. कुठे आहे ती. हा, ती तिच्या खोलीत आहे का. वेडीच आहे. हे एवढं सगळं करायची काय गरज होती. इनफ माधव. या सगळ्याला ती एकटी जबाबदार नाहीये. तूही तितकाच जबाबदार आहे. मी तिला गळफास लावून घ्यायला सांगितलं नव्हतं. पण तू का गेलास तिच्याशी बोलायला. तू गेला नसतास तर हे प्रकरण पुढे गेलंच नसतं. एनिवे, आता ते प्रकरण मिटलंय ना. आणि तिने सुसाईड केलं असतं हा? तर पोलीस चौकशी झाली असती आणि पोलीस चौकशीत कळलं असतं की तिला घराबाहेर काढलंय. आणि कारण काय. तर या घराचा मोठा चिरंजीव माधव, सॉरी
प्रोफेसर माधव नाईक याला तिने पान खायला दिलं. त्या पानामुळे त्याला गुंगी आली आणि त्या रागात घरच्यांनी तिला बाहेर काढलं. हो, हे असंच आहे सगळं. पण तू गेला होतास ना तिच्याकडे, ती आली नव्हती तुला पान द्यायला. त्यामुळे तिच्या आत्महत्येला तूही तेवढाच जबाबदार ठरला असतास. हा? ही अशी अवस्था होऊ नये ना, म्हणून आधीपासून सावध असावं लागतं. मी मध्ये पडले म्हणून, नाहीतर कधी काळी त्या झाडाला शेवंत लटकली होती आणि आता तिची मुलगी सुषमा लटकली असती. आणि ब्लेम पुन्हा नायकांवर. सॉरी निलिमा. व्हॉट सॉरी? त्यापेक्षा इतर प्रॉब्लेम का नाही सॉल्व्ह करत तू? खरंच या आधीच तिचं लग्न लावून द्यायला हवं. येस, छायाचं लग्न. हा, हो हो. ते लावून देण्याचा विचार कर ना. भलत्या काहीतरी गोष्टी सुचत असतात. प्लीज या सगळ्यात अडकू नको. छायासाठी लग्नाची स्थळं बघ, बोल तिच्याशी. वेळ निघून गेली ना तर कोणीही काहीही करू शकणार नाही. आणि छायाचं लग्न झालं ना तर भाऊ म्हणून तुलाही समाधान मिळेल. मी तिला एका पुरुषासोबत पाहिलंय म्हणून म्हणते, करा काहीतरी लवकर. आहे काय करायचं आता? तुम्ही बोला एकदा माधव भाऊजींशी. ताईन सांगून पण तो ऐकत असं वाटत नाही. तो लाख ऐकात, पण निलिमाचा काय? का माधव वाघ बोलून देणार आहे काय सुशल्याशी? मग काय करायचा? हा, हातावर हात धरून बसायचो काय? आणि तवसर ही बया काय काय करत काय सांगता येत काय? डोक्यात ताप झालेलो हा. काय काय बघूचा लागता या वयात. या घरात असा काय होय तसा वाटला नव्हता. आणि आता रघु काकांनी पण हात वर केल्यानी. अरे दर 21 वर्षांनी असं होत असताच ना. होय, तेव्हा आम्ही लहान होता म्हणून तेव्हा काय कळत नव्हता. आणि अण्णांनी आमका काय सांगू पण नाही. ही वंशावळ सापडली त्याच्यात सगळा कळला. या सगळा थैसूनच सुरू झालेला हा. पूर्वजांनी स्वतः गाडून घेतल्यानी आणि थैसूनच या घरात वाईट शक्ती इली. तेच कारणीभूत होते का? त्यांचा आत्माच ह्या सगळा करत असतो लो. आणि त्याका जोड असतच ह्या शेवंताची. लय शाप झाले या घरात. आता ह्या सगळा बघण्यापेक्षा डोळे मिटलेले बरे. आहे असं किती बोलतोस गे? तुझा आधार असा आमका. वय जा काय हा तर आपण निस्तरू, पण तुम्ही असा बोलू नको. आम्ही हाव ना. रात्रीचा त्या शिळेजवळ कोणी जावा नको हा.
हो